तू चांगलं करतोयस पण तुला वाईटच का मिळतंय? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनल नरेंद्र स्वामी 45 यावर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कर्म या विषयावर नरेंद्र स्वामी यांच्या विचारांवर आधारित एक महत्त्वाचं सत्य जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज तुम्हाला आयुष्याची दिशा बदलणारी गोष्ट समजेल. कर्म म्हणजे काय? आपण सगळे समजतो की कर्म म्हणजे फक्त काम, पण खरं कर्म म्हणजे विचार, भावना आणि कृती. तू जे विचार करतोस, जसं वागतो, ते सगळं कर्म आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे करतोस तेच तुझ्याकडे परत येते. परिणाम लगेच का मिळत नाही? आपण चांगलं करतो पण लगेच काही मिळत नाही, मग वाटतं की कर्म काम करत नाही. पण तसं नाही. जसं बी पेरल्यावर लगेच झाड उगत नाही, तसंच कर्माचं फळ वेळ घेऊन मिळतं. देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. वाईट लोक खुश का दिसतात? कधी कधी आपल्याला वाटतं जो वाईट करतो तोच खुश आहे, पण प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं असतं. आज तो खुश आहे कारण त्याचं जुनं चांगलं कर्म चालू आहे, पण त्याचं वाईट कर्म त्याला पुढे नक्की भेटणार आहे. कर्माची हिशोब पुस्तक कधीही चुकत नाही. विचार सुद्धा कर्म आहे, फक्त कृती नाही. विचार सुद्धा कर्म असतं. तू मनात कोणाबद्दल द्वेष ठेवतोस, वाईट विचार करतोस, तर तेही तुझ्या आयुष्यात परत येणार आहे. म्हणून मन स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. कर्म परत येतच. कर्माचा एक नियम आहे, तू जे देतोस तेच तुला परत मिळतं. तू कुणाला दुखवशील तर तुला दुःख परत मिळेल. तू कुणाला मदत करशील तर मदत तुला परत मिळेल. कर्म कोणाला शोधायला वेळ लागत नाही, ते तुला शोधतंच. चांगलं कर्म कसं करावं? जर तुला आयुष्यात चांगलं बनायचं असेल तर चांगलं कर्म करायला सुरुवात कर. कुणाला मदत कर, खोटं बोलू नको, मन साफ ठेव. आणि सर्वात महत्त्वाचं, कर्म करताना कोणतीही अपेक्षा ठेवू नको. तू आज जे पेरतोय तेच उद्या तुझ्या आयुष्यात उगवणार आहे. म्हणून विचार करून कर्म कर, कारण कर्म हा खेळ नाही, तो आयुष्याचा नियम आहे. लोक म्हणतात नशीब खराब आहे, पण खरं सांगायचं तर नशीब काही वेगळं नसतं. तुझं आजचं नशीब ते तुझ्या कालचं कर्माचं फळ आहे. म्हणून नशिबाला दोष देण्यापेक्षा कर्म सुधारायला सुरुवात कर. कधी कधी आपण बोलत नाही, मनात राग द्वेष ठेवतो. आपल्याला वाटतं हे काहीच नाही, पण हे सुद्धा कर्म आहे. शांत राहूनही माणूस चुकीचं कर्म करू शकतो. कर्म कधीच चुकत नाही, ना वेळ चुकतो ना माणूस. तू कुठेही जा, कितीही लप, तुझं कर्म तुला शोधणारच. काही लोकांना वाटतं मी चुकीचं केलं तरी काहीच होत नाही, पण ते फक्त वेळेचा खेळ आहे. काही कर्म लगेच फळ देतात, काही वेळ घेऊन. पण एक गोष्ट नक्की, कर्म कधीच माफ करत नाही. फक्त दुसऱ्यांसोबत नाही, तू स्वतःसोबत कसं वागतोस हेही कर्म आहे. तू स्वतःचा आदर करत नाही, स्वतःला कमी समजतोस, तर आयुष्यही तुला तसंच ट्रीट करणार. काही लोक लोकांसमोर चांगले बनतात पण मागे वाईट काम करतात. त्यांना वाटतं कुणाला कळणार नाही, पण कर्माला सगळं कळतं. दिखाव्याचं कर्म कधीच चालत नाही. कधी कधी आपण काहीतरी चुकीचं करतो आणि लगेच त्याचा परिणाम दिसतो. हेच आहे इन्स्टंट कर्म. आयुष्य कधी कधी लगेच शिकवतं. चांगलं कर्म केल्यावर पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तू घाई करशील तर तुला वाटेल काहीच होत नाही, पण शांत राहा, योग्य वेळेला सगळं नक्की मिळेल. आपण नेहमी इतरांशी तुलना करतो. तो पुढे गेला, मी मागे राहिलो. पण प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं असतं. तुझा मार्ग वेगळा आहे, म्हणून तुलना करू नको. कधी कधी आयुष्यात दुःख येतं आणि आपण विचार करतो माझ्याबरोबरच का? पण कदाचित ते तुझ्या कर्माचं लेसन असतं, जे तुला काहीतरी शिकवायला आलं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणी बघतंय किंवा नाही याने काही फरक पडत नाही. कर्म सगळं बघतंय आणि योग्य वेळ आल्यावर ते तुझ्या समोर येणारच. जर हा व्हिडिओ तुझ्या मनाला लागला असेल आणि आज तुला कर्मबद्दल काहीतरी नवीन समजलं असेल तर हा व्हिडिओ इथेच थांबवू नको. एक शेअर नक्की कर, कारण तुझ्या एका शेअर हा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि जर तू खरंच आयुष्यात बदल घडवू शकतो असशील तर चॅनल सबस्क्राईब कर. आणि इथे तुला फक्त व्हिडिओ नाही तर आयुष्य बदलणारे विचार मिळतील. जय गुरुदेव. ओम नरेंद्र नाथाय नमः.